मुंबईनंतर आता नागपुरातही डेटिंग ॲपवरून तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाची डेटिंग ॲपवर एका तरुणीसोबत ओळख झाली होती आणि त्यानंतर तरुणीनं तरुणाची हॉटेलमध्ये नेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। हॉटेलमध्ये तरुणीसोबत जेवण केल्यानंतर चक्क 34,000 रुपयांचं बिल आल्यानं तरुणाचा गोंधळ उडाला आहे। डेटिंग ॲपवरून येणाऱ्या तरुणींना वापरून ग्राहकांना या बारमध्ये आणलं जातं आणि त्यानंतर अवाजवी बिल आकारून धमकावून पैसे उकळले जातात। ही माहिती मिळाल्यानंतर हर्षदनं सदर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। या प्रकरणी सदर पोलिसांनी बार मालक, व्यवस्थापक, बाउन्सर आणि एका तरुणी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। तसंच बारमधील सीसीटीव्ही फुटेज, आर्थिक व्यवहार आणि या टोळीनं इतर कुणाला अशाच पद्धतीनं फसवलंय का याचाही शोध सुरू आहे। ही दिलेलं नाही, त्याच्याकडून जबरदस्तीने QR कोडवरून पैसे वसूल केले आणि त्याला धमकी दिली, जर पैसे दिले नाही तर तुला नंग करून मारेल अशी धमकी दिली। या सर्व प्रकरणामध्ये याच्या आधी सुद्धा आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहे, परंतु त्यावेळेस त्यांनी तक्रार न दिल्यामुळे आपल्याकडे गुन्हा नोंद झालेला नव्हता। याच्यामध्ये सर्वांना अवेअर होणं फार गरजेचं आहे। असे कुठल्याही ऑनलाईन ॲपवरून इतर कुठल्याही व्यक्तीसोबत कुठलीही चॅटिंग करून किंवा कुठल्याही ठिकाणी जाऊन अशा प्रकारचे त्यांच्यासोबत होणारे जे प्रकार आहे ते उघडकीस आणण्यास मदत करणं गरजेचं आहे आणि याबाबतची तात्काळ पोलिसांना माहिती देणे गरजेचं आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय तिवारी आपल्यासोबत आहेत। संजय, हा नेमका प्रकार काय आहे तो समजलेला आहे, मात्र आता या प्रकरणात पुढची कारवाई केली जात असताना असाही संशय व्यक्त केला जातोय की या टोळीकडून आणखी गुन्हे केलेले असू शकतात। त्याबाबत पोलीस कशा तपास करतायत? अगदी बरोबर विनोद सर, कारण या प्रकारच्या आणखीही गुन्हे घडल्याची माहिती मिळालेली आहे, पण त्या सगळ्या संबंधामध्ये ते जे लोक आहेत, व्हिक्टीम आहेत, त्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिलेला आहे। मात्र या प्रकरणी हा जो हर्षद नावाचा तरुण आहे, 35 वर्ष हा व्यक्ती आहे, फ्रीलान्स प्रोजेक्टवर काम करत असतो आणि त्यांनी डेटिंग ॲपबद्दल ऐकलं होतं आणि हॅपन नावाचं हे डेटिंग ॲप त्यांनी डाउनलोड केलं होतं आणि त्यानंतर तिथे एका तरुणीशी त्याची जी प्रोफाईल आहे ती मॅच झाली, दोघांची चॅटिंग सुरू झाली, एकमेकांचे नंबर शेअर केले आणि त्यानंतर त्या मुलीने त्याला आग्रह करून नागपूरच्या LIC चौकामध्ये बोलवलं होतं आणि तिथे ही घटना घडली। एक मद्य आणि काही स्नॅक्स बोलवल्यानंतर चक्क 34,000चं बिल त्यांना देण्यात आलं। त्यावेळेस त्या तरुणाने विरोध दर्शवला आणि अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे दर नसतात असं सांगितलं। त्यावेळेस त्याच्याकडनं जोर जबरदस्तीने पैसे घेण्यात आले आणि आता ही फिर्याद दाखल झालेली आहे, FIR झालेली आहे। त्यामुळे आणखी अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत का त्याबद्दल आता पोलीस माहिती घेतात। या एकूणच प्रकरणात ते डेटिंग ॲप, ते जे सुवा नावाचं बार आहे, त्या बारचा मालक, तिथला स्टाफ, तिथले बाउन्सर, ह्या सगळे आता चौकशीच्या घेऱ्यात आहेत। सगळेजण चौकशीच्या घेऱ्यात आहेत। धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल।